पिंपरी चिंचवड शहर आणि या शहरात प्रभाग क्रमांक 9 म्हणजे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणारा हा पहिला प्रभाग. या प्रभागाचे नुकतेच नगरसेवक राहुलजी भोसले यांचा आज अर्ज भरण्याचा कार्यक्रम आहे. याच कार्यक्रमानिमित्त आज हजारोंच्या संख्येने जनसमुदाय रस्त्यावर उतरून त्यांच्यासाठी जयघोष करतोय. आज आपण त्यातीलच एक वयोवृद्ध बाबा आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. बाबा, काय सांगाल, आज राहुलजी भोसले यांचा अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे, कसं पाहता या निवडणुकीकडे आणि राहुल भाऊंकडून बघून काय वाटतंय? पहिली गोष्ट म्हणजे राहुल भाऊ भोसले हे आमच्या प्रभागाचे फार लाडके उमेदवार आहेत. त्यांची ही फॉर्म भरायची रॅली आहे, त्याच्याबरोबर त्यांचे अजून 3 उमेदवार त्यांच्याबरोबर येणार आहे. ही आमची फॉर्म भरायची रॅली नसून ही आमची रॅली जी आहे ही विजयी रॅली आम्ही समजतो. आणि आम्ही आमचे राहुल भाऊ आणि त्यांचे जे काही त्यांच्याबरोबरचे उमेदवार आहेत ते सगळे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत, कारण त्यांच्यावर प्रेमच आमच्या जनतेची ओढ आहे. नक्कीच आज कित्येक कामं, विकास कामं राहुल भाऊंच्या माध्यमातून दर्शनात येतात. तुमच्याकडून तुम्ही प्रतिक्रिया त्याबाबत देत राहतात. आज आपल्याच भागातील तरुण वर्ग आहे. भाऊ, काय सांगाल राहुल भाऊंच्या विकास कामाबद्दल आणि त्यांच्या स्वभावाबद्दल? भाऊचा विकास हा तुम्हाला दिसतच आहे. तुम्ही रस्ते बघितला असेल, पूर्वीचा नेहरूनगर बघितला असेल, आत्ताचं नेहरूनगर बघितला असेल. तुम्ही नेहरूमध्ये फरक काय आहे बघा. मला रस्त्यावर दिसले तर एस्टेट राईट दिसतील, काम हे केलेलं आहे, म्हणून एवढी सगळी जनता भाऊ बरोबर आहे. म्हणजे यंदा राहुल भाऊंची तिकीट फिक्स आणि विनिंग पॉईंट फिक्स असं तुम्हाला? राहुल भाऊचे 4ही उमेदवार विन आहे. नक्कीच. आज याच पॅनलमध्ये नव्याने चेहरा दर्शवण्यात आलेला आहे सिद्धार्थजी बनसोडे यांचा. वेळोवेळी त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कधी निगेटिव्ह होतोय, पॉझिटिव्ह होतो, पण एक तरुण म्हणून श्रीकांत भाऊ काय सांगाल, कसं पाहताय या इलेक्शनकडे? खरं तर या प्रभागामध्ये सिद्धार्थ बनसोडे हे नाव अतिशय चर्चेत आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे की नेहरू नगर आणि प्रभाग 9चा विकास आणि प्रभाग 9चा जो चेहरा आहे तो राहुल भाऊ भोसले म्हणून बघितला जातो. राहुल भाऊ भोसलेंचं काम इतकं प्रचंड आहे की लोक काही म्हणतात, ते लोक काही अफवा उठवतात ते की कुठली तरी दादागिरी चालली आहे, गुंडगिरी चालली आहे. पण मी माझ्या वयाचे 42 वर्ष चालू आहे. या 42 वर्ष मी याच कॉलनीमध्ये याच प्रभागात राहतोय. इथं कधीही कोणी गुंडगिरी केली नाही, कोणी दादागिरी केली नाही. आणि तुम्ही जे म्हणता सिद्धार्थ बनसोडे, तर सिद्धार्थ बनसोडेचा जी उमेदवारी दिलेली आहे ती अचानकपणे आलेली आहे, पण ती देखील हे लोक स्वीकारतील, कारण राहुल भाऊ जिथं म्हणतील तीच दिशा आणि तीच दशा ही या प्रभागाची लोकांनी ठरवलेलं आहे. एकंदरीत ही निवडणूक तुम्ही विजयाच्या दिशेने अनेक तरुण म्हणून जर विकासाला महत्व देत आहे, तर इथं गटातटाचं राजकारण झालं तर तुमची काय भूमिका असणार? आमची भूमिका अशी, आता मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी स्वतः बीजेपीचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता राहिलेलो आहे. परंतु गेल्या स्थानिक स्वराज्य संस्था जी निवडणूक असते ती आपण माणूस आणि व्यक्ती बघून करतो. तर इथं आमची एकच आम्ही ठरवलं आहे प्रभाग 9च्या लोकांनी की राहुल भाऊचं पॅनल पुन्हा निवडून आणायचं, आणि नुसतं निवडून आणायचं नाही तर भरघोस मतांनी निवडून आणायचं. आणि सिद्धार्थ बनसोडे हा देखील चांगला उमेदवार आहे, कारण आमदार पुत्र असल्यामुळे वरून जो निधी येणार आहे तो देखील चांगल्या पद्धतीने येईल आणि इथल्या लोकांचा विकास होईल, इथल्या प्रभागाचा विकास होईल. आणि स्मार्ट सिटीमध्ये सगळ्यात सुंदर प्रभाग जो असेल तो प्रभाग 9 असेल भविष्यातला, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. आणि आमच्या इथल्या लोकांची जी गर्दी बघितली तर ही विजयाची नांदी आहे हेच म्हणता येईल. कारण इतकी प्रचंड गर्दी ही कुठल्याही पैसे न देता आणलेली गर्दी आहे. ही लोक भाऊच्या प्रेमापोटी, भाऊच्या कामामुळं, भाऊच्या आपुलकीमुळं, भाऊच्या अडीअडचणीला धावण्यामुळं, गोरगरिबांच्या मदतीला धावण्यामुळे आलेली आहे. ही कुठल्याही प्रकारे विकत आणलेली गर्दी नाही आहे. ही गर्दी बघितलं तर यापासून ते तिथपर्यंत 2.5 ते 3 किलोमीटरची ही गर्दी आहे. जे 3,500-4,000 लोक इथं जमलेले आहे ते फक्त भाऊच्या प्रेमापोटी, भोसले कुटुंबाच्या प्रेमापोटी जमलेले आहे. म्हणून मला असा ठाम विश्वास आहे की राहुल भाऊ भोसले यांचं पॅनल या संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये सगळ्यात मोठ्या फरकाने जिंकून येणार आहे. आणि जिंकण्याची जी सुरुवात आहे, ज्या दिवशी राहुल भोसलेंनी पॅनल केलं त्या दिवशीच हे विजय झालेले आहे असं मी ठामपणे सांगतो. 4 उमेदवार. नक्कीच एवढे तडक आणि तडफदार प्रतिक्रिया आज इथल्या स्थानिक नागरिकांनी तरुणांनी दिले. यातच आपण पाहिलं तर एक ज्येष्ठांच्या माध्यमातून राहुल भाऊंचा स्वभाव कसा आहे, कसं पाहताय राहुल भाऊकडे? राहुल भाऊ म्हणजे एक ब्रँड आहे. जसं सगळ्या कंपन्यांचं ब्रँड असतं तसं राजकारणाचं ब्रँड म्हणजे राहुल भाऊ भोसले. हे आज राजकारण करत नाहीत, यांचे वडील अण्णा ज्यांची आमची सगळ्या प्रभागाची श्रद्धा आहे. अण्णांच्यामुळं ह्या ठिकाणी गुंडगिरी आणि बाकीची दादागिरी कमी झाली. पण जेव्हा हे ऑफिस राहुल भाऊने उघडलं आणि जेव्हा ते चौकामध्ये बसायला लागले या ऑफिसमध्ये,
त्या वेळेपासून नेहरूनगरचं नाव बदली झालं आणि राहुल भाऊनी सगळी गुंडगिरी कमी केली, दादागिरी कमी केली, महिला इथं सुरक्षित राहायला लागल्या. नाही तर पहिलं या प्रभागामध्ये महिलांना फिरणं म्हणजे संध्याकाळी अवघड होतं. पण आता भाऊंच्या कृपेमुळं, भाऊंच्या सपोर्टमुळं लहान मुलं, महिला, ज्येष्ठ आणि बाकीच्या नागरिकांना एवढं प्रोटेक्शन आहे. नुसतं भाऊंचं नाव जरी सांगितलं तरी कुणीही काही इथं करत नाही. एवढा हा ब्रँड नावाचा माणूस आमचा राहुल भाऊ भोसले अख्ख्या पिंपरी चिंचवडमध्ये टॉपमध्ये येणार आहे. टॉपचे त्यांचे 4ही उमेदवार येणार आहेत. ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही सगळे त्यांचं इकडं पालन करत असतो. धन्यवाद. नक्कीच आपण पाहताय आज पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 9 या 9 प्रभागातील पूर्णच्या पॅनल तिथल्या स्थानिकांनी आज हातावर घेऊन विजयाची नांदी दर्शवलेली आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या काळात नक्की काय प्रतिक्रिया मिळतील, या ठिकाणातील काय विकास कामांना आणखीन गोडधोड मिळेल हे आपण पुढे पाहणारच आहोत. मी राजू वारबन, विक्टोरिया कट्टा.